विवाह सोहळ्याच्या इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनील दिवाण यांनी। आज वसंत पंचमी असल्यामुळे विठुराया आणि रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा संपन्न होतोय। विठुराया पूर्ण पांढऱ्या वस्त्रात सजलेला आहे। आजपासून रंगपंचमीपर्यंत 45 दिवस आता या देवाला वसंत ऋतू येत असल्यामुळे संपूर्ण पांढऱ्या पोशाखात सजवण्यात येत असतं आणि या पांढऱ्या पोशाखावर गुलाल टाकला जातो, जो रंगाचं प्रतीक आहे, नैसर्गिक रंगाचं प्रतीक आहे। आणि बरोबर 12 वाजता विठुरायाच्या कपाळाला मंडोळ्या बांधल्या जातील आणि याच ठिकाणी रुक्मिणी मातेलाही मंडोळे बांधल्या जातील। आणि यानंतर विठुराया आणि रुक्मिणी माता जरी याच गाभाऱ्यात असले तरी त्यांच्या प्रतिकात्मक मूर्ती ज्या आहेत त्या मूर्ती लग्नवेदिकेवर आणल्या जाणार आहेत आणि त्या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणीचा स्वर्गीय विवाह सोहळा संपन्न होणार आहे। यासाठी हजारो भाविक सध्या विठुरायाच्या मंदिरात पोहोचलेले आहेत। कॅमेरामन कागदीसह सुनील दिवाण, एबीपी माझा। तर वसंत पंचमीच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा हा विवाह सोहळा सुरू होणार आहे। अगदी थोड्याच वेळात या सोहळ्याला सुरुवात होईल। संपूर्ण राज्यभरामधून या सोहळ्यासाठी गर्दी होताना दिसते आणि आता सुद्धा अशीच गर्दी आपल्याला या मंदिराच्या बाहेर झालेली दिसते। एक मोठा मांडव टाकण्यात आलेला आहे आणि लगीन घर असल्यासारखी जी सजावट आहे ती आता विठ्ठल मंदिराला सुद्धा करण्यात आली आहे। सध्या अक्षता वाटण्याचं काम सुरू आहे। दुपारी 12 वाजता हा विवाह सोहळा सुरू होणार आहे। आपण ही काही दृश्य बघतोय। विठ्ठल रुक्मिणी मातेचं मंदिर आता सजलेलं आहे। या दोघांनाही वेगवेगळ्या पद्धतीचे पोशाख आता परिधान करण्यात आलेले आहेत आणि वेगवेगळ्या दागिन्यांनी सुद्धा या दोघांनाही मढवण्यात आलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।